अरे गणपती गणपती, तुम्ही हे बा एक काम करा, एक वेळ अजून मारत राहा, झुटकेने फोन लावून पहा तुम्ही. हा हो, मला वाटतं बहुतेक काही कामागिमात असं नाही उचलला गेला असं फोन. हा असं काही नाही, ते फक्त एक गेम लावून घ्या, क्लिअर करून घ्या. हा काय आहे तुमचे सासरे बुवा, तर काय आहे तर तुमचं. हा फालतू बसले आपले गैरसमज. हा लावून पहा तुम्ही एक गेम. उचलत ना. अरे म्हणलं बा मुद्दा म्हणून उचलत नाही ते. हो त्याला वाटते हे काय आलं का चिल्लर लोक असं समजते ते स्वतःला. म्हणजे आता लय समजून राहिला ना ते. मारता झुटके म्हणजे आता त्याला वाटते मी काय म्हणजे काय तर काय जाऊ. पण आता एक वेळ लावून तर पहा तुम्ही. हो लागला क्लिअर करून घ्या काय काय नाही तुमचं तर मग. सासरे बाबा तिकडे येऊन राहिले इकडे कोण नाहीत मग. पहा तुम्ही ते क्लिअर करून घ्या एक खेप. एक खेप लावा तुम्ही डबल लावून पहा. काय तुम्ही लावून पाहिजे ना. हो, एक मिनिट एक मिनिट. म्हणजे हे माणूस रे हिंडून राहिला मगापासून. मग तिथे होता उभा ती. हो आता आपले पोते खाली करणं झाले सरे तरी म्हणलं हे हे काय करून करायला गावात नाही. दे बरं असते हो ना तेच पाहून राहिलो मी बी. हो ना पोते खाली कोण राहिलो तुझीपासून ते तिकून गेला आता इकून आला. अरे काय भाऊ काय म्हणलं गावात नाही. इकडे म्हणलं इकडे इकडे तुम्ही. हो ना मी दुपारच्या बाहेर काय गुंडाळला इकडे. काय भाऊ कुकडे हिंडून राहिले म्हणलं. चावर बावर काय पाहून राहिले तुम्ही इकडे तिकडे. हो काय गडबड काय म्हणलं. काय भाऊ राजा शिवलाल फोटो कुठे. हो ते काय राजा माणूस आहे का होते. म्हणलं त्याच्या घरी गेलो घराला कुलूप आहे. आता कोणी म्हणे बा इथं होता का तिथं होता मला काही माहित नाही कोणी काय सांगून नाही राहिलं. काय माणूस राजा कुठे गेला काय माहिती आता ते काय मोठं कठीण काम केलं त्यानं. पठाण्यात नागपूरला जाऊन पोहोचलो सण आता लोक. मग काय सकाळीच गेला ते 4 वाजता. आता आम्ही काकडा आरतीला आलतो तेव्हाच गाडी घेऊन चालला होता ते. मग नागपूरला चाललो म्हणे. हो पण त्याने काय केलं काय म्हणलं काय झालं एवढी काय अडचण आहे. अरे माणूस राजा गाडी घेऊन गेला आलाच नाही बा ते. हो बा ट्रायल घेऊन येतो म्हणे. हो 7,000 रुपये ठेवले बाकीचे म्हणे ऑनलाईन मारतो म्हणे. ट्रायल मारून पाहू द्या. ट्रायल मारायला गेला तर आलाच नाही राजा कालपासून. हो ना शेवटी आज बा गावात आलो मी मला कुठं आहे 21-25 हजार रुपये बिल झालं. सांगा म्हणलं किती घरावर कुठे आल्या आता. अरे बाप मग तर राजा काय पद्धत झाली आता. ते तर नागपूरला गेले हो त्याचं काय आता सध्या 2-3 दिवस तर काही म्हणजे खरं नाही बा. हो ते सध्या जायला तिकडे. अरे बाबा ते नागपूरला जाऊन पोहोचले का ते. बाबा मग तर राजा आपणच धंदे आता काय आता कसं काय मग आता. काही या म्हणा. नाही नाही हे बा हो काही अर्थच नाही. 2-4 दिवस येऊच नका तुम्ही आता. हो 2-4 दिवसांनी पाहता सध्या त्याच्या मागला गडबड आहे. हो सध्या गेले ते आता तिकडे हो नागपूरले. हो त्याच्यानंतर पोह आल्यावर. बरं ठीक आहे मग आता पाहा आता काय 7,000 दिले 14 बाकी राहील त्याच्याकडे. हो बरोबर ठीक आहे मग या लागणार आता नाही का. फोन लावून काही मजा नाही उचलणार नाही. अरे बा त्याच्या घोर द्यायला मग तुम्ही कुठं घोर लावून राहिले त्याच्या मागं. देते ते पैसे डुबत नाहीत ते. हो देते आज न उद्या मागं पुढे देतील. जा तुम्ही जा. हो आता काही मजा नाही फोन लावण्यात नाही. त्याची जराशी धामधूम आलो कसं आहे आता. काय फोनाचा फोन उचलून नाही राहिले ते काही विशेष नाही ते. हो सकाळी सांगून गेले मला ते. मारत्या हे याचा फोन म्हणजे जवळ ठेवत नाही. मारत्या मी काय म्हणून राहिलो म्हणलं. काय झालं काय होतं म्हणलं गडबड काय म्हणून राहिलं झालं ना पोते आता एकच राहिलं तेवढं टाकलं की झालं आता. आज अजून काय. अरे तुया ते फोन वाजून राहिला आणि ती चार्जिंग लावला ती तुया ते 6 फोन येऊन राहिला किती खेप आले 2 फोन आले त्याच्या पाय ते काय आहे ते बोलते सांग काय आहे. आता मा साडू काय आता मला फोन लावून राहिला. बरोबर लावतो ते डबल लावतो मी. हो घरात गेलं की आता. हो चल बनते घे कट्ट अंदर. चल गाडी बाजून घेऊन घे. आता आला हो फोन. बोला बोला म्हणलं साडू भाऊ काय रे आता टाइम भेटला का हो फोन लावाले. अरे आता ते कट्टे खाली करून राहिलो तुम्ही त्या गाडीतले. तर आता हे मला फोन आला बाबांनी सांगितलं. हो चार्जिंगने फोन लावला होता. काहून काय होतं बा काय अडचण 2-4 वेळ फोन लावले काही अडचण आहे काही. काय बाबा साडभाऊ काय बोलते तर पाहा काय म्हणते तर. आता कसं झालं तुम्ही झाले मोठे माणसं बा. हो कसं आहे आता तुम्ही आता सदन कास्तकार हो सगळ्या गोष्टींना पुरेपूर. आता सासरे बा कसं तुम्हालाच मानते तर आता गाडी तुम्हाला दिली का नाही. हो पण आमच्या गाडीबद्दल काही म्हणणं नाही म्हणा. पण आता हे बरोबर नाही यायचं. आता समजा तुमच्या इच्छा घरच्या बाईले न्यासाठी समजा सासरे येऊन राहिले आणि आम्हाला कडक दम म्हणते की बा उद्या सकाळी घेऊन या तुम्ही. मोठं काम आहे का तुमच्या मागं. असं नाही पाहिजे ना. पण हेच तुम्हाला विचारायचं होतं की बा हे बरोबर आहे का. इतका अमरीशपुरी इतका सोपा वाटला तुम्हाला. मलाच तर याच्या कडक धुतलं ना मला तुम्हाला का भल्ले काम आहे का म्हणे सांगून राहिले ना सायन तसं आहे. होले हो लावलं हो येतो म्हणलं बा उद्या 10 वाजता पोचतो म्हणलं. काही नका बोलणं मारतरा तुम्ही इतकं म्हणजे आम्हाला काही म्हणजे असे समजून राहिले का. आता का लक्षण भाऊची गोष्ट आमची आत्ता विषय झाला ना. मग तुम्हीच तर आत्ता द्यायला म्हणलं म्हणे येता त्याला की बा सासरे येईन घेऊन जाईन आपल्याला काही एवढं टेन्शन नाही घेता पो. हो जाईन तर टाईम नाही माझोळ असं सांगितलं म्हणे. सासरा येऊन राहिला म्हणे माया असं म्हणलं नाही का तुम्ही. लक्ष असं आहे बातच तिकडे जाऊन पचरले वाटते. अरे काय लक्ष भाऊ काय तुम्ही राजा काय भाऊ मारते इथं जाणं बसून मी ऐकूनच राहिलो त्या गोष्टी. मग इथं सगळे बसून आम्ही तू काय बोलला मला म्हण नाही का तू. येईन म्हणे करत असेल तर मला नाही म्हणे एवढा टाईम येऊन राहिले म्हणे ते असं म्हणलं नाही का तो. तिथंच आहे का रे बा असं लक्ष मग काय राजा तुम्हाला मजा काही नाही समजत. अरे मजाक होती ते मग काय चालत असते करायचं आपलं. हो घरच्या बाईच्या पुढे मुकडे राहा लागते असं आहे ते. माझ्या बयाच तुम्हाला ते कसं म्हणजे मोठा आव्हान आणून बोललो होतो मी ते. तसं काही नाही बा 10 वाजता जा लागते मला. मग काय राहिलं नाही का मला. तेच म्हणलं पा म्हणलं लबाडवाना मला असं म्हणे. हो बरोबर पाहा तुमचं तुम्ही. हो तिघे का सारखे जा तुम्ही. पा मला बोला ते चल आलो भाऊ चला म्हणलं हे तिघं बी लोक राहते चला तिकडे. हो पा म्हणलं तुमच्या गोष्टी करा आणि या लवकर तिकडे. गेले का गेले लक्ष्मण भाऊ. बरं तर मी काय म्हणतो आता मग काही येतं मग तुम्ही मग नाही 2 जण येता का उद्या.
येतो की तू म्हणा, पण ते राजा लस करून आले. पण इतकं कडक बोलायला नाही पाहिजे सासरे भावाने बी. मान ठेवायला नाही पाहिजे का जवळ बाचा बी. पहिले दिवाळी सोडलं ना तर डबल आहे बा, सांगतो ना, हातानं गिलास घ्या लागते पाण्या माठावरचा. इतकी परिस्थिती गंभीर आहे राजा आपली. म्हणून म्हणलं यावेळेस जरा असं कसं मायात राजा मोडच गेलं. पण हो म्हणजे हे पा नाही कोणता एखादा म्हणजे पुतीरं घेत ना कोणता काही नाही. घेतला तर ऐरातला एखादा असलेला देते, नाही तर बाकी काय मजा नाही जाणीत नाही. हो बायला पोचून द्या लागन आणि चाललं या लागन जाय तिकडे. मला ते बा काही म्हणजे दिवाळीत नाही ढंगच नाही राहिला आता. हो ना, माहिती तेच कंडिशन आहे ना. पहिले दिवाळी घेतला पण नंतर मलाच कुठं घेतलं ते ना. शेला टोपी ती हातात नाराय देते बस रवाना करते. पुरी एक पुरी बा दुकानातनी 3-3, 4-4 हजार साड्या करते, पण बाप नाही म्हणत नाही. हो पण आपल्याला असं जरासा तोंडातून हे नाही निघत त्याच्या. हो तोंडही नाही उघडत की बा चला बा 4-5चा एखादा ढरकला गाडीवरचा का असे ना द्या बा जवायले. एक टावेल टोपी दिलं रवाना केलं की जाय तिकडे. झाली दिवाळी. काय आपलं याच्यापेक्षा. म्हणून म्हणलं काही मला काही मजा नाही वाटू राहिली. पण ते आता चाललं म्हणा. पण आता यंदा आहे पा अलपती भाऊ काय म्हणून राहिले, यंदा जर आपल्या टाईट चालायचं म्हणे बा. हो तिघे जण आपण काय करू यावेळेस आहे पा. कमीत कमी 2-2 हजाराचा ड्रेस मागायचाच आपल्याला. हो 1.5 तुम्ही 500ची घ्या म्हणा तुमच्या पुरीचं, आम्हाला नाही पण आम्हाला 2.5-3 हजाराचा ड्रेस द्या म्हणा तुम्ही. हो यावेळेस टाईटच करायचं आपल्याला. मग काढा ना 2 दिवस सुट्टी चांगली. हेच करू ना मग जिरूच नाही यायची. हो यायला काय वाटून राहिलं दिवाळीला थांबत नाही. 2 दिवस राहू मस्त बिलकुल सणान खाऊ राहू. सकाळी साधा पावांचा रातच्यानं खारा पावांचा. करायला का हो दिवाळी. हो 2 हजार ड्रेस दिवाळी करताना. चला येतो म्हणा मग आम्ही आता 2 दिवसासाठी. ते ना मग होय बा उद्या काय करा, उद्या काही लवकर निघू नये. हो त्याचा फोन आला की मग त्याला मी सांगतो फोनवर. हो म्हणतो आम्ही 2 दिवसासाठी येतो म्हणतो बा. जास्त काही दिवस राहणं होत नाही. पोरीला दवाखान्यात ड्युटीवर जावं लागते आणि आम्हाला जावं लागते धाब्यावर. तर म्हणतो 2 दिवसात काय करायचं दिवाळी करून टाका. हो येऊन राहिलो आम्ही संग मग. हो जाय तिकडे. मी तेच म्हणून राहिलो आता पाणी आल्याच्यानं कसं हरभऱ्याची वाई नाही करते राहिले 2 दिवस मला रिकाम पण आहे. हो ठीक आहे ना मग या मग तुम्ही तिकडून. हो जरासं मग ताणून घे जा मी येतो इकडून. हो तसे लवकर जाऊ नका फोन आल्याशिवाय. हो काऊन नाही आले मग फोन आल्यावर मग सांगाच त्याला. बस यावेळेस बा तम फुगा जाता. हो बिलकुल काही हरकत नाही, फोन आल्यावर जायचं. बरं ठीक आहे. हो ठेवू का मग. हो चला ठीक आहे ठेवतो मग. आता पाहू मग उद्या आता काय होते तर. सांग आता हे 3 साड भाऊ हो काय सोचून काय राहिले म्हणलं माझ्या बाबा जिरवते काय. थांबा म्हणा तुम्ही. तुमची कशी जिरवते पाहिजे तुम्ही आता उद्या. जमला आता दोघांची तिघं झाले ना आता. हो, आता एक झाले 3 साडू सासरेबाचं कापटं काढू. बस झालं आता काम. बस झाला ना. मी काय म्हणतो आताच लक्ष लावले. हो 2 दिवसात सुट्टी मागा आता. हो 2 दिवस आता मला डोक्सच खाऊ नका म्हणा तुम्ही. नंतर आम्ही सुट्टीच काढत नाही. 2 दिवसात कार्यक्रमच करून येतो म्हणा आम्ही आता. निपलंच नाही गायचं. अरे म्हणलं चला ना बा चला ना तिकडे काय बसल्या नाही होत ना. निपटलं आमचं. फक्त आता लक्षण भाऊ एक काम करा बा तुम्ही आता. उद्या छोटे येऊन राहिला ना. उद्या आणि परवा 2 दिवस आम्ही बा. हो आम्ही चालला आता सासरवाडीले. हो दिवाळी करूनच येतो आता एक खेपची. मारात्रा म्हणते तिघही जवळ जाऊ दिवाळी करूनच येऊ. झाली एक वाटते नाही का. हो ना आता लोक एकमेकाचे हे करेन आता एक झाले असं हो जा ना बा जा. हो 2 दिवस जा. हो 2 नाही 3 दिवस जा तिकडे. आता छोटे येते उद्या आलो भाऊ आहे समजा. हो या तुम्ही या हो मस्त फर्स्ट क्लास दिवाळी करून या. हो काही वांधा नाही. बस एवढंच पाहिजे होता आता. नंतर जाणार नाही आम्ही सुट्ट्या काढणार नाही. हो एक खेपचा कार्यक्रमच करून येतो आता. हो चला ठीक आहे मग. लाईन पुरीचा फोन आहे आता. हो काय म्हणते जवायने कॅन्सल तर नाही केली आज दिवाळीचं. हो ना पाहा लागन काय येत नाही का राणी उद्या येऊन राहिली ना. हो तेच म्हणलं काय होतं. हो बाबा येते म्हटलं पण थोडस यावेळेस लक्ष देजा म्हणलं. हो हे जवळ आहेत का नाही जरा तम फुगलेले आहेत बरं. हो यायचं जरासं बरोबर यावेळेस तुम्हाला सांभाळून न्यावं लागते. आता ते का नवीन आहे का. दर दिवाळीच असते त्याचं रुसणं फुगणं. हो काहून काय झालं आता अजून काय आता झालं. नाही ते दुपारी फोन आला होता ना. हो तुम्ही फोन केला ना तिकडे. हो तर ते त्याचा फोन आला होता ते मोठ्या जवळ भावाचा. हो तर ते आमच्या घरच्याने सांगले असंच आहे म्हणे. नाही कोणती दिवाळी नाही कपडा लत्ता नाही काही नाही. हो म्हणून थोडंसं यावेळेस टाईट चालायचं म्हणे आपण. जरा साकळून घ्यायचं म्हणे. चांगला 2-3 हजाराचा ड्रेस घ्यायचे म्हणे. म्हणून म्हणलं थोडंसं पाहिजे जरा सांभाळून घ्यायचं बरोबर. असं हो का. असं बरोबर म्हणजे तिघांना सल्ला केली वाटते नाही का. काय भुजंगरावच्या शेपटीवर पाय देऊन राहिले का ती. कायले नान करून राहिले म्हणा तुम्ही बाबू. हो तिघं जण आहे पा लाईनवर आणि नाही तर नावाचं नाही गुंटाही नाही देणार लेको. 10 एकरातला म्हणा मोठी गोष्टी करून राहिले. किती 3 हजारात ड्रेस पाहिजे की द्यायले. बरं या ना म्हणा देतो ना तुम्हाला. का किती एकरी किती सोयाबीन झालं पाय ना म्हणा पहिली इथं. पण म्हटलं भांडण काही करू नका. गोळा गुलाबीनं घ्या बरोबर. बरोबर घेतो ते आता. हो फक्त पाहू दे ना आता उद्या येता ना तुम्ही. हो या ना तुम्ही. हो पाहतो ना द्यायला काय तो गोळा गुलाबीनच घेतो मी. नाही कापूस चालला तर नावाचा भुजंगराव नाही मी बी. बरं ठीक आहे आता. हो या मग तुम्ही काय हरकत नाही. हो तेच म्हणलं एकदा ती संगच येऊन राहिले बरं. हो पोहोचून देणार नाही ते 2 दिवस इथेच राहणार आहे. दिवाळी करूनच जाणार आहे म्हणते. हो चांगलं कापटच काढतो मी सासरे बाजाचा. हो ते काय आहे तर काय ड्रेसाचं धायच आहे म्हणलं. खाणं पिणं खारा पाहुणचार गोड पाहुणचार. म्हणून म्हणलं जरासं हो पाहिजे भावा. देतो ना द्यायला खरा पाहून तर थांब ना तू. हो येऊ दे ना आल्यावर सांगतो मी द्यायला काय तर. असं माया कापटा काढते का ती. हो बरं या म्हणा तुम्ही आता. हो ठीक आहे. हो या तुम्ही सकाळी या जरासा. हो बरोबर उद्या आता हे पाण्याच्यानं काही कापसात चालते नाही चालत पाय तुम्ही आता. हो मजूर पाय तुम्ही. ठीक आहे ठेवतो मग. हो जातो आता मजूर पाहिले.
बरं ठीक आहे मग ठेवतो मग. आणि बाकी ताईला फोन करून देतो म्हणलं मी, ताईला सांगून देतो बरोबर सतर्क राहा म्हणून. हो हाय तिघे जराशी जरा भडकेला आहेत. हो बरोबर शांत करा तुम्ही आता. नाही भडके ना किती की भडकते तर हो त्याचं इंजन थंड करणं माय काम आहे. तू काय लोड घेऊन राहिली हो तुम्ही नका काळजी करू. हो येऊ दे द्यायला उद्या आता. हो चांगली शेकतो द्यायची आता. हो ठीक आहे ठेवतो मग. अरे बाबा का हो काय राजा मुकरदम भाऊ हो काय पाणी तर सुरू झालं हो आणि काय कापूस असतं आता 8 वाजता तेल लावून यानं. तेच म्हणून राहिलं तुम्हाला कालपासून की तुम्ही गडबड नका करू ना. हे आता पाण्याचं असं कंडिशन असल्यावर काय करणार म्हणून सांगा मग आता काय म्हणते बाया किलोने येचू का म्हणते. आता ओला येचू का म्हणते हो 10 किलो कापूस वाहिल्यावर भरायचा. आता 30 किलो जे यायले रोजानं पैसे द्यायला आणि किलोनं. राहू द्या म्हणलं. हो राहू द्या बाबा जा घरी जा आता पाहू पुढे हो दुपारून जर असलं बरं तर या नाही तर जय रामकृष्ण हरी. तेच म्हणलं मग नाही तर बाया म्हणते असतो म्हणते आम्ही. हो एवढ्या पाण्यातही असतो म्हणते. बा का फाश्या घालला होता करायच्या. जा बा जा तुम्ही. हो दुपारून भाऊ ऊन तपलं गिपलं तर हो नाही तर जा आता. म्हणलं काय 11 वाजून राहिले बाबा, कोणाचा पत्ता नाही अजून. एकही पोरगी नाही आली ना अजून. काय आहे काय नाही तर त्याला फोन लावून पाहणं स्वयंपाक तयार झाला सगळा. आता लावला ना त्याइले त्या लाईनला लावला मारत रावले. हो तर ते म्हणे मी म्हणे आज आणि उद्या 2 दिवसाच्या हिशोबाने येतो म्हणे काही काळजी करू नका म्हणे. हो कारण की कसं आता जाणं आणि अजून आले येणं त्यापेक्षा कसं संगमंगच म्हणे काय आहे तर हो आले ना आपलं 1 दिवस राहिले निघाले. मला तुमची इच्छा जसं असं तसं. हो तर येऊन राहिला ते दोघे जण हो येते तर. आणि आता मंदवान ते बी आता काय नाही लावा लागन फोन त्याइले. हो पाहतो काय आहे तर. बरं ना मग हो बरं झालं दोघं येते तर. हो जवळ बी येते तर. राहा म्हणा मस्त 2 दिवस सुखानं चांगलं जेवण खाणं करा जा मग. हो जाऊ दे तिकडे मग. त्या मोठ्या जवळ मंदवेले तसंच म्हणा ना मग. या ना म्हणा तुम्ही बी 2-3 दिवसाच्या हिशोबानं. काढा म्हणा सुट्टी. नाही येतेच ना ते आता. हो ना प्लॅनच बनेला आणि द्यायचा. हो ना पाहतो ना विचारून द्यायला या म्हणतो आता मग संघच आता मारुतराव आहे तर. हो तुम्ही दोघं जण राहा आता 2-3 दिवस हो म्हणतो ना म्हणून पाहतो द्यायले. हो लावतो फोन द्यायले. ना मग संग मग कपडे लत्ती घेता येते त्याला कोणते ड्रेस घेऊन द्या काय रेडीमेड पाहिजे का कसे पाहिजे तर. हो विचारपूस करू. या म्हणा मग 2 दिवसाच्या हिशोबानं. पाहतो ना. हो ना कापटं काढायला येऊन राहिलं माहिती आता. हो बरं पाहतो विचारून लावतो फोन. काही चालते बाबा तर. आई चाल ना लवकर. लय वाजले ना आता चाल ना म्हणा बाबाले. चला ना झालंच नाही काय म्हणलं आता काय काय पाहून राहिले बाहेर तुम्ही. 11 वाजून राहिले तरी निघायला पता नाही. 9 वाजता निघू 10 वाजता निघू. काय झालं आता. आता सासऱ्याचा फोन येलो निघतो का मी. अरे बा मी काय म्हणतो हे पाणी पाहिजे वातावरण पाहिजे का पाण्यात जाता काय गाडीवर ओलं होतं ना का 4 व्हीलर आहे का आपल्यापाशी. 4 व्हीलर दिली का म्हणलं सासरे बाण मला. म्हणून म्हणलं जराशी गडबड करू नका पाणी कमी होऊ द्या. स्वतःच्या मनगटावर घ्या. त्याला काय मागून राहिले त्याच्यावर काय हे ठेवता म्हणलं बोल तुम्ही. काही पाणी नाही आहे. 2-4 थेंब आहे तर खंड टिकते निघू आता लवकर. काही एवढं लय पाणी नाही. आहे सासरे बाजा फोन आला आता काय आता त्याला काय सांगा 1 मिनिट. काय निघतो करता तुम्ही अजून आले ना म्हणलं इथं वाट पाहून राहिलं ना मी. हो तिघापैकी एकही नाही आला इथं. कुठं आहे तुम्ही आता रस्त्यानं हा का. काय मामाजी पाणी पाहत नाही वातावरण नाही बरोबर. वातावरणाच्या ना असं आता आहे बा पुराला घेऊन येता येते का. सर्दी झाली हे झालं तर मग कोण लावा दिले. हो इतकं आम्ही हे ना घरचे हे नाही ना. एक तर आपल्याकडे आता 2 व्हीलर ना आता पाण्यात यावं का सांगा बा तुम्ही. तुम्हीच सांगा. असं 2 व्हीलरची सवय नसेल तुम्हाला नाही का. असं 4 व्हीलर पाहिजे का. बरं मग करा ना एखादी भाड्यानं करा. लागन तर भाडं मी देऊन देतो. हो करा दोघं जण तिकडे सांगा तुम्ही. दोघा मिळून एक गाडी करा आणि या मग तुम्ही. हो आता याच तुम्ही फक्त या आता या. मला वाटते गाडीच करा नाही का. हो ठसनच जा बिलकुल 500 रुपये गाडीवाल्याला द्या आणि चालले का तिथं पोहोचून देऊन चाललाय. हो पण बाकी कापटं काढायचं नंतर मग वसुली मारायचीच. बरं मग तसं करतो ना मग. हो दोघा मिळून गाडी नेतो आम्ही. हो म्हणजे कसं झालं आता वातावरणाच्यानं गाडीचे काही पैसे नका देऊ म्हणलं. एवढं काही म्हणजे असं म्हणजे रस्त्यावर पडेल काम नाही आमचं. पद्धतशीर आहे सगळं. बरं चालते ना मग गाडी नाही या. हो काही हरकत नाही. हो बरं फक्त मी काय म्हणतो मी तर म्हणतो तुम्ही दोघे जण या ना 1-2 दिवसाच्या हिशोबानं. मारुतराव येऊन राहिले आता. हो चांगलं जेवणं खावणं पाहुणचार खारा पाहुणचार काही कपडे लत्ती घेते माणूस मग. हो मोकळी तुमची दिवाळी मोकळी ना आमची मोकळी. ते तर होणारच आहे म्हणा. त्याच हिशोबाने येऊन राहिलो. हो ना पण ते आता काय ते आता कपड्याला त्याचं काही नाही म्हणा आपल्याला. हो काय पण घ्यायचं असेल तर चांगला घ्यायचा नाही तर मग काही अर्थ नाही ना ते. शिलायला पुरला पाहिजे ना. मग रेमंडचा देतो तुले. हो ना 10,000चा ड्रेस. हो इतका मी घरंदाजा करोडपती. हो ना मग पाहिजे ना तुम्ही तुमच्या हिशोबानं जे लागन ते. हो चांगली देतो यावर्षी दिवाळी चांगली करतो तुमची चांगली गरम. जे लागला ते कपडा घ्या शेरवानी घ्या कोट घ्या काय वाटन ते घ्या आता. हो मस्त या ना तुम्ही फक्त या. हो मस्त बिलकुल. थांब तिघे जण 10,000-10,000चीच काढतो आता नाही का. हो ना 30,000ची लगायची. बरं तसं करा मग नाही का. मग म्हणतो मी अल्पतीले. हो मुक्कामाच्या हिशोबाने जाऊ बा नाही का. हो बरं मग आता सांगा मग. हो एक तर यायला जास्त सुट्ट्या नाही भेटून राहिल्या तेच म्हणत तुम्ही. बरं येतो मग आता गाडी पाहतो दोघे जण चालले येतो.
या ना चांगली देतो शेरवानी तुम्हाला नाही का हो नाही कापूस येचायला लावला आणि तुम्हाला गटोळी विकायला लावली तुम्हाला म्हणा तुम्ही हो या मग तुम्ही काही हरकत नाही ठीक आहे ठेवा मग. चल म्हणलं गाडी येऊन राहिली म्हणलं हो गणपतीनं गाडी गेली हो कसं दोन्ही फॅमिली आपल्या चालले जाते मग हा टेन्शनचं काम नाही पाणी पावसायचं हा हो तिथं आपल्याला पोहोचून देईन गाडी वापस येईल. चला गाडीची काय गरज नव्हती हा गेलो असताना आता थोडं पाणी कमी झालं असतं गेले असते मग आता एक तर सकाळून तुम्ही उशीर केला आणि आता म्हणता पाणी आहे. जाऊ दे उशीर होती तिकडे काही होता आता कसं आपल्याला रात्रभर 1-2 दिवस राहिलं तरी चालते सुट्टी काढलेली आहे हो, कपडे लत्ते घेऊन चालली आपण हो जास्त काही ढामाल टाईम नाही तुम्हाला सुट्ट्या नाही आणि आम्हाला नाही लक्षण भवन या म्हणजे 2 दिवसात. पण आता कसं जास्त दिवस राहणे होत नाही ना हो, बरं चला मग तुम्ही सांगत चला संग मग जाऊन संग मग वापस येऊ हो, चला मग आता गाडी येते म्हणते तर घेतो थैली मी चला. चला आता नाही का 12 वाजले शेवटी नाही का हो ना मी म्हणलं काय कसं किती टाइम लागते किती नाही वातावरण सकाळी काही बरोबर नव्हतं हो, आता बरं वाटून राहिलं हो काय गाडी केली ती मग नाही ते ड्रायव्हरला बोलावं लागतं चहा घ्यायले हां काय त्याचे पैसे किती दिले का म्हणलं काय देऊ म्हणलं हो नाही दिले असते बा काय भाडं असून ते हां म्हणलं द्या त्याला आवाज. नाही काही गरज नाही आहे तेवढे आमच्या हो, मोठा सांगून राहिला ते दिले पैसे गेलाय ते चहा काही घेत नाही म्हणे मी हा हो जाऊ दे तिकडे त्याचं काही करणे लागत काय म्हणते आता बाकी काय पाऊस लागला होता भाऊ नाही का हो ना म्हणून जरा अडचण आली. आई म्हणते जेवण करता का म्हणते हा? हो, कसं ताटं वाढले म्हणते हो, भुका लागली असतील तर हो करू ना जेवण वाळा तुम्ही वाळा हो आम्ही बस आलोच मग आवाज द्या झालं की सगळं. बरोबर या मग लवकर हा 10 मिनिटात होऊन जाते आमचं हो, जेवायला बसून घ्या मग तुमचे जेवण झाले की पुरी म्हणजे वावरान जातो म्हणते हो, जरा चक्कर टाकायला आता कसं ऊन पडलं तर बरोबर ठीक आहे ना हो काही हरकत नाही द्या आवाज द्या तुमचं झालं की. चला मग आता लवकर जेवण करून घेऊ हातपाय धुवून घ्या हो पटकन मग कसं मी बी वावराकून येतो जरासं काय करता आता घरी काही गमत नाही हो चाल जा म्हणजे जेवण झाले की पानगीन खाल्लं की चालले जाऊ जरासं फेरपटका मारायला काय करावं घरी आता. आता काय करा येरी माशा मारा नाही का हो सगळे वावरात त्याला आपण काय करा हो बरं जाऊ ना मग काय हरकत आहे हा मारत चालले जाऊ मग वावराकडे चालते ना काय करा येरी घरी बी नाही का हो आता येरी 1-2 दिवस आता काढणंच आहे आपल्याला उद्या म्हणलं मग पाहुणचार करून सांग कपड्या लत्त्याचं मग उद्याच घ्या मग नाही का एखाद्या शोरूम मध्ये. हो ना असं नसलं तुम्हाला माहित नाही तर मग अमरावतीला देतो घेऊन तसं काही विषय नाही तुम्हाला सांगतो तसं हां काय त्याचं आता आपल्याला आता करणं शेवटी तुमचंच आहे का नाही आता आपलं काय तुमचं काय. आमचं काय तुमचं काय हो ना रुपया काकरत नाही हो ना हो त्याचं काय असते हो पहा तुमच्या हिशोबाने कुठे येते संध्या हो फक्त जरा क्वालिटी पास द्या म्हणजे नाही तर 800चा कपडा आणि 600 रुपये शिलाई काय पुरलं ते अशी कंडिशन आहे ना. हो ना ते आहे म्हणा त्यापेक्षा रेडीमेड घेतलाच चालते ना रेडीमेड भेटते 1000-1500चा ड्रेस चांगला भेटते आपला याच्यातनी आपला शेलमध्ये ते चांगला आहे तो. नाही हे बा शेलमधले असेल तर घेऊ नका बा हो सासऱ्या तेच सांगू राहिलो तुम्हाला आपल्याला कसं आहे पाहिजे तर चांगला घ्या नाही तर घेऊ नका पोरीले साडी चांगली घ्या म्हणलं तुमच्या नाही तर मग कसं नाव नाही ठेवलं पाहिजे लोकांना. हो म्हटलं ना तुमचंच आहे ना सगळं एरी काय आहे हे हां मी का वरे नेणार हो मग तुमचंच आहे ना हो चला आता जेवण करून घेऊ हो मस्त मग वावरा कोण येऊ काही टेन्शन नाही हो चला लवकर काम कमी लावतो तुम्हाला आता. इकडे काय आला म्हणलं तुम्ही जा ना बसन बाबा आपल्या आपले खोपडी आहे मस्त चहा मांडा पाहुणे आले नाही तिकडे हा हो, इकडे काय आला जा तुम्ही आता मी जरा घर येतो कापू कसं आता तपलंय तर कसं 10-15 किलो होऊन तरी जाईल आता हा हो ना 1 वाजून राहिला होऊन जाते 4-5 वाजेला काही ना काही हा येईल घरीच काय हो आई म्हणलं पाबर आता हे पाण्याच्या ना किती कापूस आता फुटला म्हणलं मजूर कोण नाही सांगितलं हा हो, मजूर सांगायचं नसतं आतापर्यंत दात आहे चेन्या दात नाही मग आता काल आता मजूर आला तर चाललं असतं काल आलो नाही आज सकाळून ठोक पडला मग म्हणे आता कसं करा मग हे म्हणे राहू द्या तर आता दुपारून आता वातावरण बरं झालं तर आता असं वाटतं काही ना काही जेवढा निघते तेवढा काढून घ्या बाबा काय करता निरा उपसाच लागते ना बाबा शेतकऱ्याचं काय खरं आहे का आलं तर आपलं नाही तर गेलो बाई पाय बरं आता आम्हाला तरी दवाखान्यात मी 8-9 हजार रुपये महिना भेटते कायच करा म्हणलं नाही दादा हे दोघं बी तिघं बी जवळ फुगले म्हणलं कपडे पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आम्हाला तर बोलून राहिले सांगा बरं तुमच्यावर किती परिस्थिती आहे आता हे पाय बरं आता काय कसं पिकवान काय येते हातात बाई तुला काय माहित आहे हे बोलते तर पण म्हणलं त्याला माहित हो मग तुमच्यासाठी म्हणलं त्याने पैसे काढून आणले बँकेतून हो यायला म्हणे साड्या कपडे लत्ते घेतो म्हणजे त्याच्या परीनं काय करतं बाबा सांग ना आता पीक काहीच नाही झाले 2-4 एकरी काय सोयाबीन झालं ते तर मजुरीला नाही पुरून राहिलं काय आहे आता ते इकलं त्यानं मग आता ते जवायला वाटते असं आहे तसं आहे बाबा आलं हे आमच्यापाशी काही नाही ना पान तुम्हीच वाय म्हणलं खरोखर आहे आता पण आता काय करतो जाऊ दे काही काळजी करू नका आम्ही येतो लागतो जरा एरियात का चला बरं 2 जण तुम्ही आपण आता 4 जणी जे काय होईल ते येतो मग हा चला मग बाबा हे बा पोरी म्हणलं तुम्ही दिवाळीला आल्या अजिबात काम नका करू म्हटलं आमच्या इथे का कापूस चालायला का तुम्ही जाऊ द्या म्हणलं वाया गेलं जाऊ द्या तुम्ही नका काळजी करू त्याची तेव्हा तसं नको म्हणणं हो शेवटी आपलंच आहे ना आता शेवटी हा आता हे एवढं नुकसान झालं आम्हाला पावलं जाईल का बरं आम्ही म्हणलं एखादी काही असेल तर दे ना म्हणलं फारगटी येते बाई राहू द्या ना तुम्ही बा अजिबात मला चांगलंच नाही वाटत ते मग तुमचे बाबा काय म्हणत जवळ बापू काय म्हणतील बाबा पोरी काही तर कापसाही चालायला का ते म्हणत ते खोपडी खाय का आणतो मी मग हा जा तुम्ही आणतो पाय बाई हे बा ते बाबा बसून आहे तिथं त्याला विचारते याने कुठे ठेवले असेल तर विचारून घे कुठं आहे म्हणा त्याला म्हणा जरा या म्हणा आईला हातभार लावला का म्हणा तुम्ही हे पा एक तर राहू द्या माय म्हणणं आहे फक्त त्याला आवाज द्याला तरी चालते पाहतो ना आम्ही येतो जरा घर आणि बाबाला आवाज द्या तुम्ही ये तुम्ही आलीच मी बसाव तुम्ही आलीच मी
आपली तुम्हाला बोलावलं थोडस ते या माहिती तिकडे हा काम आहे म्हणते फार गटन हे ते कायले पाहिजे म्हणलं काय काम आहे फार गटायचं तुम्हाला म्हटलं ते कापूस ओला होऊन राहिला मग आता म्हणलं कसं होते तर मग आम्ही तिघी बहिणी आई म्हणलं तुम्ही आपण थोडस येचून घेऊ म्हणलं कापूस असं होतं आमचं म्हणणं ते कायले विचार करतो इतका सरळ गेलं ना आणि काय राहिलं ते हा एकरी 2 आणि 3 पोते सोयाबीन आणि कोणाला कट्ट आणि 1.5 कट्ट काय ते नाही कोणाचं खड्डून गेलं आणि कोणाचं काय आहे आणि काय नाही जाऊ दे म्हणलं मी जातो जरासं येचू लागतो तिले हो तुम्ही जा आता सगळे बा तिघी बहिणी जवळ खोपडीत बसा मस्त चहा घी प्या आणि आराम करा बाबा असं नका करू हो ना पहा बरं किती नुकसान होऊन राहिलं पावल्याने जाऊन राहिलं ना चालले मी आणतो मी त्या खोपडीतून राहू देव बैराणी पाहत आहे ऐकतही नाही पोरगी मला येतो बा आता काय करता आता शेवटी कसं 10-20 किलो जितका निघन तितका आपला वातावरण बरं आहे मोठं कठीण काम आहे आता निघालं तर आपलं नाही तर गेलं पाण्यात हो ना एवढी कर्जमाफी झाली पाहिजे का जी हे याले भाव कापसाले म्हणा सोयाबीनले म्हणा काहीतरी का जे म्हणजे शोभन असे द्यायला पाहिजे पण हो ना कसंही आपलं कास्तकाराचं भलं होईन बा हो नाही तर काय खरं आहे आणि काय नाही बा मोठं कठीण काम आहे हो चला येतो बा हो बसा तुम्ही बसा आणि या तिथं खोपडीत न्या हो चहा मांडायला लावतील बापा बापा पोरी तर येतूनच राहिले आणि हे जवळ बी खंडाळे घेऊन आले तर अरे बापा म्हणलं जवळ बापू राहू द्या म्हणलं राहू द्या बापा आता मी म्हणतच होतो यायला हो कायले कोणी तोंड पाहून राहिले हो घ्या ना करा ना खंदाड्या हो पण नाही लेखायचे हाय पण हो चांगले आहेत लेखायचे वाटते आपल्याला पण मनानं हाय चांगलेच पण काय जवळ बोरायच्या काऊन म्हणलंय बा हो म्हणलंय बा खालीपणा करता आमचा राहू द्या ना बा राहू द्या ना येतो ना आम्ही हो राहू द्या तुम्ही बसा तिथं खोपडीत आराम करा काय मामाजी राजो हो तुमचं आमचं काय लावला आपलंच आहे ना शेवटी हे किती नुकसान होऊन राहिलं हो आता हा रिकामीत आता कसं 2 दिवस आता एरी आलोलंच हो चला म्हणलं आता कापूस येचूनच देत तुमचा पुरा हो काही वांधा नाही आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ बी नका आणि कपड्याचं लोड घेऊ नका जे घ्यायचं ते घ्या हो तुमच्या मनानं ते वय करा हो काही आमचा जबरदस्ती नाही जोर नाही कास्तकार लोकांची काय परिस्थिती आम्हाला माहीत आहे हो चला आता हो लागतो आम्ही कामोकामी येतो आता बाबा हे एवढं म्हणलं हेच तर लय झालं बाबा आमच्या मनाला धीर आला आता असे जर जवळ असले तर हो ना आम्हाला वाटलं बाबा आम्हाला काटे आले होते आता काय कशी करा दिवाळी हो ना पण तुम्ही बा लय समजदार नाही नाही बा पहिले आम्हाला वाटलं तसं पण काही नाही लेखायचं हो ना शेवटी पैसाला पानतीनच आहे तर आम्हाला वाटलं हिरवा आहे का नाही राहू द्या म्हणलं जसं होईल तसं आपलं आनंदाने दिवाळी करा जेवढी तुम्हाला सही होईल तेवढाच खर्च करा चला बा चला म्हणलं गणपती येसनं सुरू करून देऊ चला विषय क्लोज करून टाकू उद्या नवीन विषय घ्यायला मोकळा चला म्हणून तर या बा आता हो करा याचा मग आता शेवटी आपलंच आहे हो आपणच एकमेकाला जर मदत केली तर बरं आहे नाही तर काय आहे मी हाव जवळ येईन मी हाव ढमका बरं बरं करा बाबा करा मदत करा चला चला आता अशी साजरी होऊन राहिली आमची जवळची दिवाळी हो तुम्ही म्हणलं जास्त काय असा फोर्स करू नका जास्त खर्चात पडू नका झेपल एवढंच करा हो कारण की परिस्थिती गंभीर आहे कास्तकार शेतकरी लोकांची आणि त्यामुळे सर्व मुलींनी जवळ्यांनी थोडं समजून घेऊन दिवाळी आपली आबीत साजरी करा हो धन्यवाद उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता धन्यवाद